ऑप्शन ए नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारताची महिला भारोत्तोलक वेटलिफ्टिंग मार्टिना देवीने आशिया कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी कांस्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रौप्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहे? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 44. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 44. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. उत्तर प्रदेश आणि कोणत्या राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी करार केला आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मणिपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए लक्ष्य सेन, ऑप्शन बी एम रघु, ऑप्शन सी सात्विक, ऑप्शन डी विनोद वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी एम रघु. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. न्यायमूर्ती गुहानाथ नरेंद्र यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. भारताच्या पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रोने कोणत्या रॉकेटद्वारे सॅपडेक्स मिशन लॉन्च करणार आहे? ऑप्शन ए SLV-2, ऑप्शन बी PSLV C-16, ऑप्शन सी GSLV Mk-3, ऑप्शन डी PSLV C-59. याचा आन्सर आहे ऑप्शन बी PSLV C-60. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मेघालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मणिपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येते? ऑप्शन ए 152, ऑप्शन बी 151, ऑप्शन सी 155, ऑप्शन डी 153. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 155. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. मिझोरम राज्याच्या राज्यपालपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए राजेंद्र आलेकर, ऑप्शन बी छगन भुजबळ, ऑप्शन सी विजय कुमार सिंग, ऑप्शन डी हरिभाऊ बागडे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विजय कुमार सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या मंत्रालयाद्वारे जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ
होम अफेअर याचा आन्सर आहे ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. वीर बाल दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 23 डिसेंबर, ऑप्शन बी 25 डिसेंबर, ऑप्शन सी 24 डिसेंबर, ऑप्शन डी 27 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 26 डिसेंबर. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.